देई कोण संकेत फुलांना उमलण्याचे, अन पाखरास बळ झेपावण्याचे. फोडून कवच पिलू बाहेर कसे येते, उजाड धरतीवर लवलवते तृणपाते. चंद्रकोर क्षीण होते, कले कलेने वाढते, अंधार भेदण्याचे बळ कोठून काजव्यात येते. सांगे कोण सूर्यास उगवाया नि मावळाया, सांगे कोण पाखरांना चिवचिवाट कराया. कोणी दिले त्यांना सुरेल स्वरांचे देणे, त्यातूनच उमटले सुखदुःखाचे गाणे. कोणनी कसा हा अफाट पसारा घालतो, तोच ना जो ग्रीष्मात वसंत फुलवतो. पेरल्या त्यानेच तर हृदयी संवेदना अपार, गूढ शांततेस दिली सौंदर्याची किनार. वाहतात मूक आसू बोलत नाही शब्दातून, प्रेम तयाचे तसे अनुभवावे हृदयातून. अफाट ज्ञानासाठी पुस्तक आहे तोकडे, तरल अनुभूतीसाठी शब्द केवळ बापुडे. समाधानाच्या स्मित हास्याची भाषा कोणतीच नसते, हृदयातून तुझ्या त्या हळूच फुलत असते. तसेच त्याचे रंग एकातून एक प्रकटतात, अलगदपणे आपल्या समोर साकारतात. अंतर्मनीचे चैतन्य गेले ते स्पर्शून, उजळती दशदिशा गेले भ्रम विरून. चराचरास त्याने दिले रूप आगळे, घडवले मला तर त्याने विशेष वेगळे. बनवले माझ्यासाठीच आहे त्याने काही खास, उर्मी नवनिर्मितीची अन सृजनाचा श्वास. आवाजाची दुनिया असे जरी मला पारखी, तरी अंतरंगातून स्वर त्याचे ऐकते मी सारखी. माझ्या मनातल्या शांततेत तोच भरून राहिला, आज त्याच्या चैतन्याचा स्पर्श मी पाहिला. सर्वस्व माझे समर्पित करते तव चरणावर, तुझी कृपा दृष्टी अन कृपा वैभव असेच राहू दे निरंतर, असेच राहू दे निरंतर.